शरीरातील हाडामध्ये होणाऱ्या कोणत्याही प्रकारच्या वेदना असोत, सतत जाणवणारी सांधेदुखी असो, हाडे कमकुवत व ठिसूळ होणं असो, लवकर थकवा येणं असो, कंबरदुखी, गुडघेदुखी, पाय दुखणं, हातपाय जड वाटणं किंवा थोडंसं चाललं तरी अंगात ताकद नसल्यासारखं वाटणं, तसेच सकाळी उठल्यावर किंवा बराच वेळ बसल्यानंतर सांधे आखडल्यासारखे वाटणं, अशा सर्व समस्यांवर आज मी एक अत्यंत प्रभावी आणि असा चांगला घरुली उपाय सांगणार आहे। आजकाल लहानपणापासून ते वृद्ध वयापर्यंत अनेक लोक या त्रासांनी हैराण झालेले दिसतात आणि सतत औषध घेऊनही कायमस्वरूपी आराम मिळत नाही। त्यामुळे जर तुम्ही सुद्धा अशा वेदनामुळे त्रस्त असाल तर हा व्हिडिओ तुमच्यासाठी अत्यंत उपयुक्त आणि फायदेशीर ठरणार आहे। याआधी मी अशा आरोग्याशी संबंधित अनेक आजार, दुखणी आणि शरीर समस्यावर व्हिडिओ तयार केले असून त्यामध्ये प्रत्येक रोगाची सविस्तर माहिती देत त्यावर आयुर्वेदिक आणि घरुली उपाय तुमच्याशी शेअर केले आहेत, जे अनेक लोकांसाठी फायदेशीर ठरलेले आहेत। मात्र आज जो मी उपाय सांगणार आहे तो इतर सर्व नुसक्यांच्या तुलनेत तुमचा सोपा, खूप सहज करता येणारा आणि वेळ न लागणार आहे। इतका सोपा आहे की तो कोणत्याही जास्त कष्ट न घेता अगदी लगेच तयार करता येतो। या उपायाची सगळ्यात महत्त्वाची बाब, यासाठी फक्त 2 वस्तू लागतात आणि त्या दोन्ही वस्तू इतक्या सर्वसामान्य आणि सहज उपलब्ध आहेत की त्या तुमच्या स्वयंपाकघरातच आधीपासून असण्याची पूर्णपणे शक्यता असते आणि नसली तरी जवळच्या किराणा दुकानातून किंवा जनरल स्टोअरमधून अवघ्या काही मिनिटात सहजपणे मिळू शकतात। या उपायाला बनवण्याची पद्धत इतकी सोपी आहे की सगळं असो किंवा संध्याकाळ असो, तुम्ही कोणताही जास्त वेळ न घालवता तो ताबडतोब तयार करू शकता। मात्र इथे एक अतिशय महत्त्वाची गोष्ट लक्षात ठेवणं गरजेचं आहे। या नुसक्याचा पूर्ण आणि अपेक्षित लाभ तेव्हा मिळतो जेव्हा तुम्ही माझं प्रत्येक सांगणं लक्षपूर्वक ऐकता, नीट समजून घेता आणि कोणतीही घाई गडबड न करता तो उपाय आपण दैनंदिन जीवनात योग्य पद्धतीने अंमलात आणतो। अनेकदा लोक अर्धवट माहिती ऐकून उपाय करतात आणि मग अपेक्षित परिणाम मिळत नाही। म्हणून कृपया हा व्हिडिओ आणि हा उपाय पूर्णपणे समजून घेणे अत्यंत आवश्यक आहे। आता एक स्पष्ट वास्तव पाहूया। जर तुमच्या खाद्यामध्ये कायम जडपणा जाणवत असेल, जणू काही तिथे वजन ठेवल्यासारखं तुम्हाला वाटत असेल, मध्येच टोचल्यासारखं वेदना होत असतील, गुडघ्यामध्ये सुई टोचल्यासारखं त्रास जाणवत असेल, चालताना जळजळ होत असेल, हातपायांचा सांध्यामध्ये सतत वेदना आणि कडकपणा जाणवत असेल, तसेच स्नायूमध्ये कायम ताण, ताठरपणा किंवा अस्वस्थता जाणवत असेल तर हा देसी घरगुती उपाय तुमच्यासाठी चमत्कारापेक्षा कमी ठरणार नाही। विशेषतः चालायला लागल्यानंतर किंवा जिने चढतानाचा प्रयत्न करताना जर वेदना आणि अस्वस्थता वाढत असेल तर हा उपाय नक्की करून बघा, कारण अशा वेळी संध्याकाळची झीज जास्त प्रमाणात झालेली असते। मित्रांनो, व्हिडिओमध्ये पुढे जाण्या अगोदर व्हिडिओला एक लाईक करून आपल्या या ASA मराठी यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा, जेणेकरून तुम्हाला आरोग्याविषयक माहिती मिळेल आणि ते पण वेळेवर। त्यामुळे नक्की चॅनलला सबस्क्राईब करा। तसेच आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला खूप महत्त्वाची माहिती सांगणार आहे, त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत बघा। कोणताही भाग स्किप करू नका, सर्व माहिती शेवटपर्यंत बघा। शरीरात जिथे 2 हाडं एकमेकांना मिळतात त्या ठिकाणी सांधा म्हणजे जॉईंट तयार होतो। त्या सांध्यामध्ये एक मऊ लवचिक थर असतो जो जे उशीसारखा काम करतो आणि सामान्य भाषेत आपण त्याला कुशन म्हणतो, तर वैद्यकीय भाषेत त्याला कार्टिलेज असंही म्हणतात। हे कार्टिलेज हाडांना एकमेकांवर घासण्याचा जे घासन होते त्यापासून वाचवतं आणि हालचाल सुलभ व वेदना रहित ठेवण्याचं काम करतं। मात्र जेव्हा वय वाढत गेलं की शरीर कमजोर झालं आणि पोषणाची जेव्हा कमतरता निर्माण होते तेव्हा हे कार्टिलेज हळूहळू झिजायला लागतं आणि काही वेळा तर शरीर पूर्णपणे नाहीसं होतं। जेव्हा कार्टिलेज कमी होतं किंवा संपतं तेव्हा हाड थेट एकमेकांवर आपटू लागतात आणि त्यामुळे गुडघे, खांदे किंवा शरीरातील कोणतीही सांध्यात तीव्र वेदना, सूज आणि चालताना प्रचंड त्रास सुरू होतो। अनेक लोक सांगतात की गुडघ्यामध्ये सुई टोचल्यासारखा त्रास होतो, खांदे जड आणि दुखरे वाटतात, बोटं सहज वळत नाहीत। मोठ्या वयाची माणसं म्हणतात की आता जिने चढणं नाही, बोट मुठीत घट्ट होतं आणि ते सुद्धा बरोबर होत नाही आणि सकाळी उठून चालायला पायाला भयंकर वेदना होतात। ही सगळी लक्षणे स्पष्टपणे दाखवतात की त्यांच्या सांध्यातील कार्टिलेज फारच पातळ झाला आहे किंवा जवळजवळ ते संपून गेलं आहे। त्याची खासियत अशी आहे की तो शरीरात पुन्हा कार्टिलेज तयार करण्याची प्रक्रियेला मदत करतो, झिजलेल्या सांध्यांची स्थिती सुधारतो आणि हाडांना पुन्हा लवचिक, मजबूत आणि सक्षम बनवण्यासाठी हातभार लावतो। जसं मी आधी सांगितलंय, हा उपाय बनवण्यासाठी फक्त 2 गोष्टी लागतात, पण तो कसा बनवायचा आहे आणि कसा वापरायचा आहे हे पायरीने नीट समजून घेणं खूप महत्त्वाचं आहे। म्हणून माझी तुम्हा सर्वांना एक नम्र विनंती आहे
की ही जी संपूर्ण माहिती आहे ती लक्षपूर्वक नीट ऐका, नीट समजून घ्या आणि आपल्या दैनंदिन आयुष्यात योग्य पद्धतीने अंमलात आणा, जेणेकरून तुम्हालाही याचा नक्की सकारात्मक परिणाम मिळेल आणि याचा टिकाऊ फायदा मिळेल. सर्वप्रथम या उपायाची तुम्हाला मी एकदम स्वच्छ, कोरडी आणि निर्जतूक अशी एक काचेची बाटली घ्यावी लागेल. इथे एक अतिशय महत्त्वाची गोष्ट आहे आणि ही गोष्ट जी आहे ते प्रत्येकाला माहिती असणे अत्यंत गरजेचे आहे. त्यामुळे हे बघा, लक्षात ठेवा की ही बाटली कोणत्याही परिस्थितीत प्लास्टिकची नसावी, ती फक्त आणि फक्त काचेची असावी. कारण जेव्हा आपण कोणतेही तेल, विशेषतः देसी किंवा आयुर्वेदिक उपचारात वापरलं जाणारं तेल प्लास्टिकच्या बाटलीत ठेवतो, तेव्हा त्या प्लास्टिकमधील रसायन हळूहळू निसटतात आणि त्या बाटलीत मिसळतात, ज्यामुळे तेलाची शुद्धता, गुणधर्म आणि परिणामकारक कमी होते. परिणामी उपायाचा अपेक्षित फायदा मिळत नाही. म्हणूनच या नुस्ख्यासाठी काचेची बाटली वापरणं अत्यंत आवश्यक आहे मित्रांनो. त्यामुळे काचेची बाटली घेणं हे तुम्हाला खूप जास्त अति आवश्यक आहे. जर तुमच्या घरी आधीच मोहरीचं तेल उपलब्ध असेल तर तुम्ही ते वापरू शकता. मात्र जर तुम्हाला या उपायाचा अधिक फायदा आणि तुलनेने लवकर परिणाम हवा असेल तर माझी एक ठाम शिफारस आहे की मोहरीच्या तेलाऐवजी तिळाचं तेल वापरा. तिळाचं तेल पूर्णपणे नैसर्गिक, शुद्ध आणि बिना कोणत्याही भेसळीचं असतं आणि प्राचीन काळापासून ते वेदना, सांधेदुखी आणि शरीरातील विविध दुखण्यावर अत्यंत प्रभावी उपाय करतं आणि ओळखलं जातं. आयुर्वेदात तिळाचं तेल सर्वात उत्तम आणि परिणामकारक औषध मानलं गेलं आहे. इतकं नाही तर धार्मिक आणि आयुर्वेदिक ग्रंथामध्येही असं नमूद केलं आहे की तेल हा शुद्ध तीळ या शब्दातून उद्भवला झाला आहे. हा शब्द आहे जे तेल म्हणून तो तीळ या शब्दातून उद्भवला आहे आणि इतर सर्व प्रकारचं तेल नंतर अस्तित्वात आलं. आयुर्वेदाच्या ग्रंथात हे स्पष्ट सांगितलेलं आहे. अष्टांगा ग्रंथामध्ये, हृदयामध्ये स्पष्टपणे सांगितलं आहे की जो मनुष्य रोज आपल्या संपूर्ण शरीरावर तिळाच्या तेलाने हलक्या हाताने मालिश करतो, तो आयुष्यभर गुडघ्याच्या वेदना, सांध्यांचा कडकपणा, शरीरातील कोणत्याही भागातील वेदना सुरक्षित राहतो. याच कारणामुळे मी तुम्हाला खास घरगुती आणि देशी उपायांबद्दल सांगणार आहे. या उपचारासाठी तिळाचं तेल वापरण्याची आग्रहानं सल्ला देतो, कारण हे तेल हाडं, सांधे, स्नायू खोलवर पोषण देण्याचं काम करतं. आता मित्रांनो, हा संपूर्ण घरगुती आणि देशी उपचार पूर्णपणे तयार करण्यासाठी आणखीन एक अत्यंत महत्त्वाची आणि खूपच परिणामकारक वस्तू लागते आणि ती म्हणजे कपूर. कपूरचं नाव हे तुम्ही नक्की ऐकलं असेल आणि ती जवळजवळ प्रत्येक घरात ते पूजा, आरती, धार्मिक विधीसाठी वापरलं जातं. मात्र कापुराचे उपयोग केवळ पूजेसाठी मर्यादित नाहीत. आजकाल अनेक लोक श्वास घेण्यासाठी जेव्हा त्रास होत असल्यास, नाक बंद होण्यास किंवा ते बंद नाक उघडण्यास किंवा शरीरातील ऑक्सिजन पातळी सुधारण्यासाठी देखील कापराचा वापर करतात. कापराची सगळ्यात मोठी खासियत म्हणजे तो श्वास घेण्याची क्षमता झपाट्याने वाढवतो, फुफ्फुसांची कार्यक्षमता मजबूत करतो आणि शरीरातील रक्तभिसरण सुधारण्यास मदत करतो, ज्याचा थेट सकारात्मक परिणाम सांधे, स्नायू आणि हाडांवर होतो. मात्र या खास देशी नुसक्यात आपण कापराचा वापर फक्त आणि फक्त वेदना, सूज आणि सांध्यांमध्ये कडकपणा कमी करण्यासाठी करणार आहोत. ज्या ठिकाणी हालचाली करताना अडथळा जाणवतो, तिथे चालताना, वागताना किंवा हातपाय हालताना त्रास होतो, त्या सर्व भागांवर हा उपाय अतिशय प्रभावी आणि आराम देतो. आता हा उपाय नेमका कसा तयार करायचा आहे ते सविस्तर समजून घेऊया. सर्वप्रथम कपूरचे फक्त 2 छोटे तुकडे घ्या. हे तुकडे उसळी, मुसळाच्या मदतीने किंवा एखाद्या जड किंवा मजबूत वस्तूने नीट बारीक करा. त्याचा कुटा करा, जेणेकरून त्याचं अगदी जे हे राहते, ते महीन राहते, ते बारीक पावडर म्हणजे चूर्ण तयार होईल आणि कुठलाही मोठा तुकडा शिल्लक राहणार नाही. कापूर जितका बारीक असेल ना, तितका ते तेलात चांगल्या प्रकारे मिसळते आणि त्याचा परिणाम अधिक प्रभावी होतो. मित्रांनो बघा, यानंतर तयार झालेला कापुराचं चूर्ण, त्यात आपल्याला काय करायचं आहे ते पुढे सांगतो, त्यामुळे नक्की व्हिडिओ पूर्ण पहा. बघा, त्याचं काचेच्या बाटलीत आपल्याला ते टाकायचं आहे, ज्यामध्ये आधीपासून तुम्ही तिळाचं तेल भरून ठेवलं आहे. आता बाटली नीट घट्ट बंद करा आणि हलक्या हाताने सावकाश हलवा, जेणेकरून तेल आणि कापूर एकमेकांना व्यवस्थित राहील. आता जेव्हा ते मिसळून एकसंध आणि युनिफॉर्म मिश्रण तयार होईल, तेव्हा बाटली जोरात हलवू नका, फक्त सावकाश आणि ते नीट हलवा आणि एकदम हलक्या हाताने हलवा. बघा मित्रांनो, त्या बाटलीला जोरजोरात चुकून सुद्धा हलवायचं नाही, फक्त आपल्याला सावकाश आणि नीट हलवायचं आहे. आता तयार झालेली जी तेल आहे ते किमान 1 तास थेट आपल्याला सूर्यप्रकाशात ठेवायचं आहे आणि हे अत्यंत महत्त्वाचं आहे. काही लोक याला टाळू शकतात, पण हे खूप महत्त्वाचं आहे. किमान आपल्याला अर्धा ते 1 तास ते सूर्यप्रकाशात ठेवायचं आहे आणि थेट सूर्यप्रकाशात ठेवणं हे खूप जास्त अत्यंत आवश्यक आहे. जर उन्हाळ्याचा काळ असेल तर हा टप्पा अगदी सोपा आहे, कारण त्यावेळी सूर्यप्रकाश तीव्र आणि प्रभावी असतात. मात्र हिवाळ्याच्या काळात किंवा आकाशात जेव्हा ढग असेल तेव्हा सूर्यप्रकाश कमी असेल तर थोडी अडचण येऊ शकते. अशा वेळी आपल्याला काय करायचं आहे, त्यावेळी आपल्याला 1 तासाच्या ऐवजी आपल्याला ते 2-3 तासाचं ठेवायचं आहे, जेवढं तुम्ही ठेवू शकता.
त्या दिवशी तेलाची जी बाटली आहे ती अशा ठिकाणी ठेवा जिथे थेट सूर्यप्रकाश तेलावर पडतील आणि 1 तास सूर्यप्रकाश ठेवल्यानंतर हे तेल पूर्णपणे तयार होतं आणि त्याचा परिणामकारक वाढते. आता सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे या तेलाचा वापर कधी आणि कसा करायचा आहे, कशा पद्धतीने करायचा आहे, जेणेकरून त्याचा परिणाम सर्वात जास्त आणि उत्तम मिळेल. या तेलाचा वापर करण्यासाठी सर्वात योग्य वेळ म्हणजे सकाळची वेळ किंवा दिवसाचा काळ. शक्यतो संध्याकाळी सूर्यास्तानंतर किंवा रात्री झोपण्यापूर्वी हे तेल लावू नका, कारण त्यावेळेस याचा परिणाम तितका प्रभावी काही होत नाही. जेव्हा तुम्ही हे तेल वापरत असाल तेव्हा सर्वप्रथम आपल्या दोन्ही तळहातावर तेलाची पुरेशी मात्रा घ्या आणि तळहातावर एकमेकांना हलका हाताने चोळा, जेणेकरून ते थोडे गरम होतील. खांद्यावर, कमरेवर किंवा पाठीवर, शरीरावर कोणत्याही सांध्यावर सहजपणे लावू शकता. मात्र लक्षात ठेवा, ही मालिश नेहमी हलक्या हातानेच करायची आहे. जोरात किंवा जोरदाब देऊन किंवा चोळून मालिश करू नका. या तेलाचा परिणाम हळूहळू शरीरात जात असतो, त्यामुळे जे मालिश करताना या गोष्टी लक्षात ठेवा. मित्रांनो, हा उपाय बघायला जितका सोपा आहे तितकाच त्याचा परिणाम हा दमदार, प्रभावी आणि टिकाऊ आहे. याचा परिणाम दीर्घकाळ टिकून राहावा आणि तेलाची ताकद कायम राहावी यासाठी हे तेल ठेवलेली बाटली दररोज किमान अर्धा तास थेट सूर्यप्रकाशात ठेवणे हे अत्यंत आवश्यक आहे. आणि रोज तुम्हाला सूर्यप्रकाश अर्धा ते 1 तास ठेवायची आहे. दररोज किमान अर्धा तास सूर्यप्रकाशात ठेवून झाल्यानंतर ती काचेची बाटली पुन्हा घरात सुरक्षित ठेवायची आहे. जेव्हा हे तेल रोज सूर्यकिरणामधून ऊर्जा शोषून घेते तेव्हा त्यामध्ये सूर्यकिरणाची जे सूर्यचिकित्सा आहे ते किंवा जे सन थेरपीचे जे गुण म्हणतो आपण ते निर्माण होतात. यामुळे या तेलाची औषधी शक्ती अधिक वाढते आणि हे तेल शरीरात गेल्यावर वेदनांवर, सुजांवर आणि सांध्यांच्या कडकपणावर अधिकपणाने, वेगाने आणि प्रभावीपणे काम करू लागते. म्हणून या उपायामध्ये सर्व प्रकारे आपल्याला सगळ्यात पहिले सूर्यप्रकाशात ठेवणे अत्यंत गरजेचे आहे. काही लोक म्हणत असतील की हे तर खूप टाईम वेस्टिंग आहे, पण नाही, हे खूप फायद्याचे आहे. सूर्यप्रकाश हा अत्यंत महत्त्वाचा आहे आणि त्याचे महत्त्वाचे जे घटक आहेत ते यात उतरतात आणि जेव्हा ते घटक यात उतरतात तेव्हा हे आपल्याला भरपूर गोष्टी करतात. तर या उपचारासोबत काही छोट्या आणि अतिशय महत्त्वाच्या सवयीचं पालन करणं देखील गरजेचे आहे. उदाहरणार्थ, रात्री झोपण्यापूर्वी दही, ताक, लस्सी किंवा कोणत्याही प्रकारचे आंबट पदार्थ खाणे शक्यतो टाळा. त्याप्रमाणे राजमा, अहरीची डाळ, बटाटा, फुलगोबी किंवा पांढरा भात यांची सवय शक्यतो तितकं कमी करा, कारण या सर्व गोष्टी शरीराला वातून वाढवतात. जेव्हा शरीरात वात जास्त प्रमाणात वाढतो तेव्हा सांध्यामध्ये नैसर्गिक आर्द्रता म्हणजे माईश्वर हळूहळू सुकायला लागतं. याशिवाय हाडामध्ये मऊ कातडीचा जे थर असतो तो सुद्धा उशिरेसारखा काम करतो. एवढंच नाही, तो कमजोर होतो आणि कालांतराने झिजून सुद्धा संपून जाण्याची शक्यता वाढते. म्हणून वात वाढणाऱ्या पदार्थांपासून दूर राहणं किंवा त्यांचं जेवण मर्यादित करणं अत्यंत आवश्यक आहे. याशिवाय शरीरातील अतिरिक्त वात म्हणजे अडकलेली हवा बाहेर काढण्यासाठी काही सोपे पण प्रभावी घरगुती उपाय देखील करू शकता. त्यापैकी एक अत्यंत परिणामकारक उपाय म्हणजे मेथीचे दाणे. तुम्ही दररोज रात्री झोपण्यापूर्वी 1 चमचा मेथीचे दाणे साध्या पाण्यात भिजवून ठेवायचे. सकाळी उठल्यानंतर ते मेथीचे दाणे रिकाम्या पोटी हे भिजलेले दाणे नीट चावून खा. हा उपाय शरीराला अतिरिक्त वायू, सूज आणि जडपणा कमी करण्याला अत्यंत उपयुक्त ठरते. आणि सर्वात महत्त्वाचं, त्यामुळे सांध्यांचं आरोग्य दीर्घकाळ टिकून राहायला मदत होते. यासोबत एक अतिशय पण सोपा पण तितकाच फायदेशीर योगासन म्हणजे पवनमुक्तासन. जर तुम्ही हे आसन रोज 1दा किंवा 2दा सहजपणे केला आणि नियमितपणे करत असाल तर शरीर अतिरिक्त हवा सहजपणे बाहेर पडते, पोट हलकं होतं आणि सांध्यामधील जे वेदना आहेत ते हळूहळू कमी व्हायला सुरुवात होते. सातत्याने केलेला हा उपाय छोटासा आहे, पण योग्य भासन तुमच्या उपायाला अधिक परिणामकारक बनवतो. तर मित्रांनो, या खास घरगुती आणि देशी उपायांबद्दल तुम्ही नक्कीच कमेंटमध्ये काय म्हणाल्याचं सांगा आणि हे उपाय जो आहे तो नक्की एकदा करून बघा. हा उपाय कसा वाटला तुम्हाला आम्हाला कमेंट करून नक्की सांगा. तर तुमच्या शरीरातील अगदी जुने वर्षानुवर्षाचे आणि हट्टी वेदनासुद्धा हळूहळू कमी होऊन नाहीसे होऊ लागतात आणि तुम्हाला पुन्हा एकदा आरोग्याचे जे आहे ते सक्रिय वेदनाहीन आयुष्य जगू शकता. जर हा व्हिडिओ तुम्हाला जरासा जरी उपयुक्त वाटला असेल तर कृपया त्याला लाईक करा आणि आपल्या मित्रमैत्रिणींना नक्की शेअर करा. आणि अशाच प्रकारच्या अधिक आरोग्यविषयक माहिती, घरगुती उपाय आणि आयुर्वेदिक ज्ञान मिळवण्यासाठी आमच्या या ASA मराठी यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. धन्यवाद.